भाऊ या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पाडत होते आणि या मैदानाच्या सेमीफायनल 1 मध्येच भावामध्येच मित्रांनो लढत पाहायला मिळाली. सुंदर असा दोन्ही गाड्या पळाल्यात आणि बाह्यांच्या आज दोन्ही पण नंदी गुलालाच पात्र. या साईडला तुम्ही बघताय वेगळा शेवट सर्जा आणि या बाजूला बाजा. घरचं म्हणजे जवळपास घरचंच मैदान म्हणायला लागेल आणि दोघांनी पण मान राखलाय. सर्जा फायनलला पात्र झाला आणि बाजा क्वार्टर फायनलला पात्र झालाय. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय आनंद आहे? आनंद खूप आहे कारण बाहेरची मैदानं खेळली नव्हती या मैदानासाठी दोघांनी सुद्धा आपले मान नाही कमी होऊन खाली घालून दिली. दोघं गुलाल राहिले. भैया सर्जाचं बलमाचं नियोजन कसं केलं होतं? बाजाबरोबर कोण पळाला? माझ्यावर ते बारामतीचा 12-12 सम्राट म्हणून येतो बाळा. आता बघायला गेलं तर सर्जन बाजा दोघं भाऊ आहेत. पण ज्या वेळेस सेमीफायनलला येतात कुठेतरी बाजा जवळ असला कुठेतरी धाकधूक असते. काय सांगाल? धाकधूक असते कारण बाजा जरा याड आहे, त्याची गॅरंटी नाही काय. माग 2 वेळा त्यांनी सर्जाची गाडी सीमेला मारली होती. आत्ताची 3री वेळ होती पण आता नाही. सर्जाचंच होतं पळायचं त्यामुळं सर्जाने फायनलला राहिला, क्वार्टर फायनलला राहिला. पण आजपर्यंत जितक्या वेळा ज्या सीमित लागल्यात त्याच फायनल आणि क्वार्टर फायनल ही या दोघांनीच घेतलं. प्रशांत ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? प्रशांत ड्रायव्हरांनी आज गाडी म्हणजे चांगली मारली की एवढी चांगली गाडी मारली की म्हणजे मला अपेक्षेपेक्षा, कारण आधी म्हणजे मी ऐकून होतो प्रशांत ड्रायव्हर पहिल्यांदाच बसली गाडी माझ्याकडे सर्जा आल्यापासून. पण बरेच वेळा आधी असं मला कळलं होतं की प्रशांतला बैल पळत नाही, पण तसं नाही. मी मागं जे म्हटलो हिंगणगावच्या मैदानात किंवा एकसरच्या मैदानात की बैल पळायला लागलाय तर बैल 100% पळायला लागलाय. आता प्रशांत ड्रायव्हरांना सुद्धा बैल 1 नंबर पळाला. ही जोडी पहिल्यांदाच पळाली. हो, माझ्याकडे आल्यापासून तर पहिल्यांदा. बलमाचा पळ कसा वाटतं? एकदम म्हणजे तो तुम्हाला माहिती बलमाचा पळ असा सर्जागतच एवढ्या झेपागीत पडलं म्हणून आम्ही उराडीचं रान होतं म्हणून बलमाला म्हणजे आमच्या डोक्यात बलमा होता. भैया त्या म्हणजे गावचंच मैदान म्हणायला लागेल. कुठेतरी आपण म्हणतो की एक प्रतिष्ठा असते किंवा आपल्याला जे हा विषय काय असतो माहितीये का? आपण बाहेर कुठे किती किलोमीटर जा, बाहेर गावात जा, बाहेर तालुक्यात जा, तिथं आपण गुलाल घेतो. पण स्वतःच्या गावात गुलाल का नको? मला ते माझं वैयक्तिक तत्व आहे की गुलाल पैसे कमी असू द्या पण आपल्या गावात पळायचं का? तर शेवट आपण आपल्या तालुक्याचं नाव बाहेर जाऊन करतो, मग आपल्या तालुक्यात आपण का पळायचं नाही? म्हणून माझं प्रथम स्थान तालुक्याला असतं, गावात असतं की इथं पळायचं आधी. मग म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र सगळं आपलाच घर आहे, काय विषय नाही त्याच्यात. पण तरी सुद्धा आपलं फलटणचं नाव लागतं सर्जाला, बाजाला, म्हणून आम्ही आपलं फलटणचं मैदान असलं की आधी तिथं पळतो. बलमाबद्दल काय सांगाल? बलमानं सुद्धा चांगला पळ दाखवलाय. परत एकदा फॉर्म मध्ये आलाय पहिल्यासारखा बलमा फॉर्म मध्ये. बलमा माग सचिन बरे केलाय बलमाने. बलमा आता पहिल्यासारखा पळायला लागलाय. म्हणजे मध्ये मी म्हणतो प्रत्येक बंदीचे 2-3 महिने बेडपेच असतात. सगळेच नंदी असू द्या, कुठलेही नंदी असत नाही, माझ्या सुद्धा नंदीचे असतात. पण त्यातनं वर निघून परत त्याच स्टेपला येणं ही सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे. आज निकाल लागला तुम्हाला तुम्ही म्हणजे आलाय आता निकाल लागला ते सर्जा पुकारला त्यांनी. फक्त मला दागदूक बाजाची होती की मला माझ्या कोटरला तरी असावा. त्यांनी ज्यावेळेस बाजाचं कोटरला पुकारलं त्यावेळेस मी हसत पळत यायला लागलो की माझ्या कोटरला राहिला म्हणून. बस शेवटच्या आज एक म्हणजे आज सगळं आज तुमचे सहकार्य घरचं माहिती घरचं माहिती त्यामुळे एक आनंद हा वेगळाच आहे. 100% हे म्हणजे फायनलला मला माहित होतं ह्या दोघातच लढत होणार आहे, काय होणार ती. फक्त मला ते सर्जाचा निकाल पुकारल्यावर मी बाजाच्या निकालासाठी चालत चाललो होतो, पण बाजाचा क्वार्टरचा निकाल पुकारला म्हणून मी हसत पळत आलो वर. शेवटच्या 200 फुटात काय सांगाल? सर्जा कमाल करतो, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. 200 फुटातला किंग आहे तो. बरेच वेळा बघितलंय पण आम्हाला बी मोठं कोड आहे त्याचं 200 फुटातलं, ते आम्हाला पण नाही सुटलं. ते काही 200 फुटात ते एवढा का स्पीड धरतो आणि कसं स्पीड धरतोय आम्हाला सुद्धा कळत नाही त्याचं. बाई आता कुठेतरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं होता की आता सर्जाला बरेच दिवस आरामावरती ठेवला होता आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की उन्हाची तीव्रता एवढी सर्जाची कुठेतरी काळजी म्हणून तुम्ही तो निर्णय घेतला होता, काय सांगाल? नाही जास्त काय काढू वाटत नाही, शेवट त्याचा बी जीव आहे.
आम्हाला त्याचं काय होतं तो इतका लगी पाक पडतो म्हणजे आता त्यात उन्हाळ्याचे दिवस आहेत तो पाक पडतो त्यामुळे आम्ही शक्यतो जरा निवांतच काढू म्हणजे जास्त नको कारण आता या 10-12 दिवसात तर जास्त ऊन झाले पहिल्यापेक्षा जे म्हणजे तीव्रता जास्त आहे त्यामुळं आम्ही नको म्हणतोय बाकी नाही दुसरं काय आता ऊन हळूहळू कमी झालं उलट आमचा सर जास्त दाट पळावला की जास्त पळतो तरी सुद्धा काय होतं की नको कारण ही तीव्रताच बेकार आहे आपल्याला जमणे त्यांची अवस्था वाईट महाराष्ट्राची लाडकी जोडी मथुर बिनजोडचा बादशाह राहुल दादा यांचा आणि आपला तुमचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सर्जा ही जोडी कधी बघायला मिळेल प्रेक्षकांना? नाही कधी आता मथुर तिकडं बी जातोय बिनजोडला पण त्यामुळे दादांचं काय म्हणणं माझ्या दादा बी मला म्हणतात मी पण दादांना म्हणतो की बैल काय घरचीच आहेत कधी फोन केला घालू काय अडचण नाही पण त्याचे तिकडे बिनजोडचे चालले मग मी म्हणतो चालू द्या आपल्या भागात आता त्याच्यानंतर आता वर गाठाव बैल येते सगळी त्यावेळेस परत एकदा पळू कधी पण कसं असणार सर टॉप मध्येच करायचं भाज्याचं बी असणार आहे सर्जाचं बी असणार आहे. भाई आता ज्या पद्धतीने आता तुम्ही मागच्या वेळेस पण म्हटलं की कुठंतरी आता सर्जा पळतो नाव करतो पण बरेच लोक कुठंतरी चुकीच्या पद्धती करतात तुम्ही आता मागच्या वेळेस बोलला काहीतरी चुकीच्या पद्धती करायच्या अंधश्रद्धेच्या विषयाबाबत असतो किंवा काय असं नाही काय विषय माहिती आहे का त्या दिवशी मी बोलणार नव्हतो पण ती 2 वेळा झालं ती तिसरी वेळ होती त्या दिवशीची म्हणून मला बोलावं लागलं पण आता विषय असा आहे की आपल्याला ती माणूस बी एक जणांनी सांगितलंय कोण आहे पण आता कसं होतं आपण एकदा सांगितलंय स्पष्ट शब्दात मी कोणाच्या वाट नाही माझ्या काय वाट कोणी जाऊ नका जर त्यातून जर परत पुन्हा ते प्रकार घडले तर 100% त्याची दखलपात्र जामीन पात्र दखल घ्यावी लागणार ते पण काही कुठंतरी आपण म्हणतो की आपल्या क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक नंदी हा आपल्या प्रत्येकाला प्रिय असतो प्रत्येक जण गुलालासाठी झगडत असतो पण अशा काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर योग्य वाटत नाही नाही पुन्हा बैल अवतोमुख प्राणी शेवट तो नंदीचा अवतार आहे माझा नाही कुठल्या गरीबाला सुद्धा करू नका त्याचा पळत असू द्या किंवा नसू द्या त्याला गरीबाला सुद्धा नाही केलं पाहिजे ह्या गोष्टी माझा जास्त विश्वास नाहीये तुम्ही मंदिरात गेला ना 2 हात जोडून मस्तक टेकावलं तरी त्या देवाला समाधान असतं का लिंबू टाकलं म्हणजे तुमची गाडी इकडे पळते तिकडे पळते असं होऊ शकत नाही ना कधी पण माणसाचा आता अंधश्रद्धा आणि गैरसमज इतके झाल्यात ते त्याला माफच राहिलं भाई आता काय सांगाल आता एक कुठंतरी भागातलं मैदान एवढा आनंद दिला आणि प्रत्येक वेळेस सर्जा जेव्हा म्हणजे तुमची कुठंतरी प्रतिष्ठेची लढाई आपण म्हणतो किंवा मान सन्मान असेल त्या ठिकाणी त्यानं प्रत्येक वेळेस तुमची मान उंचावून दिली एवढं सगळं आता प्रेम लोकांचं मिळतंय काय सांगाल? मला म्हणजे सर्जाने मी आयुष्यात कमवू शकत नाही एवढं प्रेम लोकांचं ते दिलंय एवढं नाव सुद्धा दिलंय आणि सर्जानी सुद्धा माझ्या बाजानी सुद्धा कधी माझी शंभूची ना त्यांच्या कुठल्या टीमची किंवा ना गावाची फलटणची कधी मान खाली घालून दिली आजपर्यंत म्हणजे 1.5 वर्ष मी या क्षेत्रात सर्जा आल्यापासून टॉप मध्ये तर त्यात कुठल्यात त्याने दोघांनी पण माझी फलटण तालुक्याची मान कधी घालून दिली भैया कुठंतरी लोक आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतात किंवा कमेंट करतात की शंभू असू द्या किंवा तुम्ही असू द्या सर्जा असेल बाजा असेल एवढं जीवापाड त्याच्यावरती प्रेम करता एवढा लळा लागला आहे त्याचा आणि त्याचं तो कुठंतरी म्हणजे हे म्हणतो ना आपण की फळ किंवा तुमची कष्टाची जाण त्याला आहे ती तुम्ही प्रत्येक वेळेस सिद्ध करत आलाय. विषय काय माहिती आहे का आपण बैल ही म्हणजे ती बैल म्हणून आमच्या दारात नाहीत ते एक आमच्या घरातलं फॅमिली सदस्य म्हणूनच आमच्या दारात आम्ही त्यांच्याबरोबर गोट्या इतक्या गप्पा चेष्टा असते आमची गप्पा असतात म्हणजे शंभूच्या असतात माझ्या असतात म्हणजे आपण एखाद्या मित्राबर किंवा एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीबर कसं बोलतो त्या पद्धतीत आम्ही म्हणजे सर्जा असू द्या बाजा असू द्या लहान आमचे ते छोटा सर्जा सुंदर सगळ्यांबरोबर गप्पा असतात आमच्या त्या खरेदीबद्दल काय सांगाल? ते 2 खरेदी केलेत आता ती एक खरेदी तर आमच्या मित्राचीच आहे जवळची पण ती आतून 2 महिने तर काय मैदानात नाही काढणार कारण तो लय लहान आहे 9 महिन्याचा तरी त्यामुळं पण ती इदरापणा जास्त सरजाच्या अंगातील सुंदर बी त्याच्यापेक्षा जास्त इदर आहे फक्त ती मारा याला त्याला तर लय बेकार आहे आणि ती पब्लिकला पळतोय म्हणून आपण पब्लिकला फेरा काढून घेतला. मित्रांनो बघू शकताय आज बायांचे दोन्ही पण नंदी आपला सर्वांचा सर्जा पण आणि बाजा पण आहे दोन्ही नंदी आज घरच्या मैदानात पात्र झाले एवढं मोठा आनंदाचा क्षण आहे. आता फायनल देखील पळायचा आहे भैया असतील त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांना फायनलसाठी शुभेच्छा.